नमस्कार. रविवारी ग्रेगोरियन नववर्ष 2023 ची सुरुवात झाली. सरते वर्ष नव्या वर्षाच्या खांद्यावर एक वाद लादून गेले. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अशा प्रकारचा दावा करून एक नवा वाद पेटवलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करून शिरा ताणून बोलणारे अनेक लोक या वादावर मुग गिळून बसलेले आहेत. छत्रपतीचे वारस बनवणारे संभाजीराजे आणि उदयनराजे सुद्धा याला अपवाद नाही आहेत. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अजित पवार सभागृहामध्ये बोलायला उभे राहिले आणि बोलताना त्यांनी एक अजब दावा केला. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, ते धर्मवीर नव्हते अशा प्रकारचा दावा त्यांनी केला. अजित पवारांचा हा दावा अर्धसत्य आणि दिशाभूल करणारा होता आणि ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दैदिप्यमान बलिदान दिलं त्या बलिदानाला झाकोळणारा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक पिंड पूर्णपणे संभाजी ब्रिगेड प्रणित पिवळ्या इतिहासाच्या पुस्तकांवर पोसलेला आहे. स्थापनेपासूनच या पक्षाने मराठ्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला, हा इतिहास सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार शक्यतो अशा प्रकारच्या वादात पडत नाहीत, कारण मराठ्यांच्या इतिहासाचं हिरवेकरण करण्याची जबाबदारी पूर्णपणे शरद पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे याची त्यांना जाणीव आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अशा प्रकारचं वादग्रस्त विधान करून अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या जोडीने आता मैदानात उतरलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्याची जबाबदारी आणि हिंदवी साम्राज्याचं सिंहासन छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आलं. तब्बल 9 वर्ष मुघलांची त्यांनी कडवी झुंज दिली आणि या काळात त्यांनी फक्त स्वराज्य टिकवलं नाही तर वाढवलं सुद्धा. त्यामुळे संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक निश्चितपणे होते. मुघलांनी त्यांना दगाफटका करून कैद केली, त्यांच्यासमोर जीव वाचवण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याचा पर्याय दिला. एखादं हिंस्र जनावर ओशाळेल अशा प्रकारचा छळ औरंगजेबाने केला, परंतु छत्रपती संभाजी झुकले नाहीत, बदले नाहीत. आपल्या प्रिय धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी त्यांनी प्राणांचं बलिदान केलं आणि हिंदू धर्मासाठी सर्वोच्च बलिदान करणारे हुतात्मे बनले. त्यामुळे संभाजीराजे हे धर्मवीरच होते आणि त्यांचं जे हौतात्म्य होतं ते धर्मासाठीच झालेलं होतं. अजित पवारांना या भूमिकेचा विसर पडला, कारण त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय दृष्ट्या त्यांच्या सोयीची आहे. शिवसेना उभाटा सुद्धा या विषयावर मुग गिळून बसलेली आहे, कारण अल्पसंख्याकांच्या मतासाठी त्यांना सुद्धा हिरवी झूल आता आवश्यक वाढू लागलेली आहे. परंतु छत्रपतींचा वारसा सांगणारे संभाजीराजे आणि उदयनराजे या विषयावर गप्प का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान केलेला तेव्हा संभाजीराजे पेटून उठलेले, परंतु अजित पवारांच्या विधानानंतर संभाजीराजेंना 3 दिवसानंतर कंठ फुटला आणि 3 दिवसानंतर संभाजीराजे या विषयावर व्यक्त झाले. राज्यपालांच्या नावाने ठणाण करणारे आणखी एक छत्रपती उदयनराजे, त्यांना तर छत्रपतींच्या अपमानामुळे रडू फुटलेलं, परंतु उदयनराजे अजित पवारांच्या वक्तव्यावर साधे व्यक्त सुद्धा झालेले नाहीत. या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका काय हे अजून महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक नाहीये. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते या अजित पवारांच्या विधानामुळे त्यांचा अपमान होतो. त्यांच्या सर्वोच्च बलिदानावर, त्यांच्या हौतात्म्यावर बोळा फिरवला होतो असं संभाजीराजेंना वाटलं नाही. अजित पवारांच्या विधानानंतर 3 दिवसांनी संभाजीराजे यांनी या विधानावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत गुळमुळीत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते आणि धर्मवीर सुद्धा अशा प्रकारची बुळबुळीत प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांचं विधान अत्यंत वादग्रस्त, बेजबाबदार आणि इतिहासाची मोडतोड करणारं होतं आणि या विधानाचा छत्रपतींचे वारस म्हणून संभाजीराजे जळजळीत निषेध करतील, अजित पवारांकडून माफीची मागणी करतील अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु संभाजीराजे यांनी अत्यंत माफक आणि औपचारिक विरोध करून आपलं कर्तव्य पार पाडलं. संभाजीराजे यांची भूमिका एकूणच त्रागा व्यक्त करणारी होती आणि अजित पवारांच्या दृष्टीने हा त्रागा अदखलपात्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने सुद्धा या त्राग्याला काडीचीही किंमत नाहीये. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर छत्रपतींचे वारस म्हणून घेणारे पेटून उठतील अशी महाराष्ट्राची अपेक्षा होती, परंतु इथे तर साधी ठिणगी सुद्धा उडाली नाही. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. भगव्या इतिहासाचे हिरवेकरण केले जाते आणि हे जे पिवळे इतिहासकार आहेत जे या प्रयत्नामध्ये गुंतलेले आहेत, शरद पवार हे त्यांचे राजकीय गॉडफादर आहेत. या इतिहासकारांनी भारतावर आक्रमण करणाऱ्या इस्लामिक आक्रमकांना फक्त आक्रमक ठरवलं आणि हिंदू संस्कृती संपवण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नांकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यांचं क्रौर्य सौम्य करून दाखवण्याचा प्रयत्न केला
औरंगजेबाचं अफजल खानाचं उदात्तीकरण केलं आणि त्यांच्या कबरींचं सुद्धा उदात्तीकरण केलं. या पिवळ्या इतिहासकारांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचं रंगरूप बदललं. या इतिहासाचा आशय बदलण्याचा प्रयत्न केला. जे परकीय आक्रमक स्वतःला इस्लामचे बंदे म्हणत होते, इस्लामसाठी जिहाद करणारे गाझी म्हणवत होते, त्यांना या इतिहासकारांनी फक्त जमिनीसाठी लढणारे योद्धे अशा प्रकारचं रूप दिलं. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती तुर्कांच्या निर्दालनासाठी केली, परंतु या इतिहासकारांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे योद्धे अशा प्रकारचं रूप दिलं. छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते अशा प्रकारचा प्रचार ज्यांनी केला, अशा प्रकारचं इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, त्या मंडळींची विकृत नजर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाकडे पण वळली आहे. आणि त्याच लोकांनी आता संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अशा प्रकारचा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. इतिहासाचे हे विकृतीकरण आणि इतिहासाचा रंग बदलण्याचा प्रयत्न हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आणि हा अपमान अजित पवारांनी केलेला आहे. परंतु छत्रपतींचे वारस म्हणून घेणारे संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यामध्ये या अपमानाचा निषेध करण्याचं धाडस दिसत नाहीये. राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानामुळे अस्वस्थ झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही वारस आता अजित पवारांना त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल सवाल विचारायला तयार नाहीत, त्यांचा निषेध करायला तयार नाहीत. माफीनामा घेणं ही तर खूप दूरची गोष्ट राहिली. कदाचित या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अपमान करून घेण्याची सवय आहे. शरद पवारांनी हा अपमान वारंवार केलेला आहे. शरद पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात असं वक्तव्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही. जेव्हा शरद पवारांचे चेले चपाटे त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात नेहमी जाणता राजाच म्हणतात, परंतु त्यावेळी सुद्धा या दोघांनी शरद पवारांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं तोंड उघडलं नाही, त्यांचा निषेध केला नाही. त्याच्यामुळे या दोन वारसांची ही परंपराच आहे आणि त्या परंपरेनुसार त्यांनी यावेळी सुद्धा या प्रकरणामध्ये मूग गिळून बसणं पसंत केलेलं आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाहीत, शिवसेना उभाटाचे प्रवक्ते नेते संजय राऊत यांनी सुद्धा छत्रपतींना याच्यापूर्वी दमात घेतल्याचं चित्र महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे द्या अशा प्रकारचं विधान संजय राऊतांनी केलेलं आणि तेव्हा सुद्धा हे दोन्ही वारस गप्प होते. त्यांनी त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नव्हती. बारशाचं एक तेज असतं, एक झळाळी असते आणि ही झळाळी ज्याला टिकवता येते त्यानेच फक्त वारसा सांगावा. थोरा मोठ्यांचा वारसा केवळ मालमत्तेचा नसतो, तो विचारांचा असतो, तो या तेजाचा वारसा असतो. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये ते तेज महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं नाही असं खेदाने म्हणावं लागतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्राची जनता संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने बघत होती, परंतु या क्षणी तरी महाराष्ट्राच्या जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे असं चित्र आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.